नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत द्वादशम हिंद केसरी बकासूरच्या गोट्यावरती म्हणजे सुसगावला. काल युवा हिंद केसरी मैदान पिंपळगाव नाशिक येथे संपन्न झालं आणि या मैदानामध्ये काल बकासूर आणि सर्जा 10-10ची जोडी पळून गट पास केलेला, परंतु सेमीला ही जोडी पळाली नाही. काही कारणास्तव ही जोडी पळाली नाही. तर नेमका काल बकासूर गोट्यावरती किती वाजता पोचला आणि काल काय गोष्टी घडल्या इथं हे संपूर्ण आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते मित्रांनो, आपण आता सुसगावला बकासूरच्या गोट्यावरती आलेलो आहोत आणि संतोष मामा पण आहेत आपल्यासमोर, आदेश मामा पण आहेत, रामभाऊ साळुंके पण आहेत, दादा पण आहेत, आजी पण आहेत. मामा नमस्ते. काल काय घडलं नेमकं? अचानक बकासूर काल गोट्यावरती का आला? कारण गटपास झालेला, त्यानंतर काय काय घडल्या गोष्टी? नाही, काही लोक इथं आपल्या जागेवर ताबासाठी आलते. अच्छा. अचानक आपल्याला कळलं बी नाही, काही नोटीस बिटीस काहीच नाही दिल्या. आणि आपली वरजुपास जमीन आहे, आपला ताबा व्यवस्था सगळं आपली केस चालू आहे कोर्टात. कोर्टात केस चालू असल्यामुळे लोक आली, त्याच्यामुळे आम्ही मोबाईलला फोन केला, बैल पळू नको, बैल घेऊन येतो. काय नेमकं काय काय गोष्टी म्हणजे काय 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 माणसं कोण आलेली, कसं काय काय काय? लेडीज लोक जेंट्स लोक दोन्ही पण आलते. आम्ही दोघं होतो, दोघांना आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला त्यांनी. तर त्यासाठी मग आम्ही पुढं त्यांना विचारलं की कुठं चाललाय, तर म्हणजे 204 सर्वे नंबर मध्ये चाललेलं आहे तुमच्या तिथं, आम्हाला ताबा घ्यायचा. तर आम्हाला धक्का मुक्ती पण केली त्यांनी. आम्ही म्हणलो की आमची ही कोर्टात केस चालू आहे, दिवाणी कोर्टात चालू आहे, प्रांत ऑफिसला केस चालू आहे, हायकोर्टात केस चालू आहे. तरी पण त्यांनी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही 100 नंबर 112 नंबरला कॉल केला. त्याच्यानंतर पोलीस सहकारी आले, त्यांनी आम्हाला त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. जे काय असेल ते चौकीत या. त्याच्यानंतर आम्ही माहिती दिली की बाबा आम्हाला सर मोहिलला फोन केला की एक बैल बोलू नको. जर बैलाच्याच गोट्यावरती असा अन्याय होत असेल तर मग आपण बैल पळून उपयोग काय ना. आणि त्याच्यामुळं आपल्या म्हशी गाय आहे सगळ्या त्या जनावर आहे, त्यांना त्यांच्या जीवितांना धोका आहे ना. आणि आई वडील असतात, त्यांचे वय झाले. आता दिवाळीमध्ये मोठ्या चुलत्याचा हत्या झालेली आहे, त्याचाही अजून तपास नाही लागलेला. त्याच्यामुळं वडील म्हणून त्यांचा पण, वडिलांच्या जीवाला पण धोका आहे. ह्याच्यात दखल कोण घेणार? कारण का आता वडील जर गेले तर आमच्याकडे बघायला कोण आहे? सगळे सांभाळतात ते वडील सांभाळतात. आणि असा अत्याचार नाही झाला पाहिजे आमच्यावरती. कारण का जे काय बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्यात जेवढे लहान थोर मोठे लोक आहे ना, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. कोर्टात जर केस चालू असताना त्यांना ताबा घेण्याचा अधिकार नाही ना. जो काय न्यायप्रविष्ठा कोर्ट न्याय देईन त्याच्यानंतर तुम्ही करा ना काय करायचं ते. तोपर्यंत तर आम्हाला जेव्हा संध्याकाळी येतो, ताबा घेऊन दाखवतो, आमकं करतो, म्हणजे बरेच काही तिथं बोलून गेले ते. त्याच्यामुळं फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्याने आम्हाला जरा मदत करावी. मामा, आज काय कार्यक्रम असणार? म्हणजे प्रेस कॉन्फरन्स आहे का, कसं काय काय, किती वाजता? प्रेस कॉन्फरन्स नाही आपली एवढी, आपण लोक पण बैलगाडा प्रेमी मोठ्या लोकांनी फोन केला होता. अच्छा. की मामा मी उद्या येतो 12 वाजेपर्यंत येतो, 12-1 वाजेपर्यंत. म्हणजे 12-1 वाजता बकासूर फॅन्सला काय आव्हान करेल? नाही, बकासूर फॅनला एवढं आव्हान करतो की मोठे काय त्याच्यात आपले मोठे लोक भरपूर सामील आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य करावं. बरं मामा, एक काल साधारणतः किती वाजता गोट्यावरती पोचला बकासूर? रात्री 10:30 वाजता. 10:30 वाजता पोचला. आणि एक प्रकारे पोलिसांचं सहकार्य कशा पद्धतीने लाभलं तुम्हाला? पोलिस सहकार्य करतात, फक्त पोलिस कसे की उद्या काही झालं ती येतात अशी रातची बिरची, उद्या इथं आणि आम्हाला मारलं, उद्या काय जर आपण जर काही झालं मेलो बिलो कोण आमचं तर कोण जमीनदार घेणार.